नमस्कार, माझं नाव सागर ठाकरे. आम्ही नाशिक चांदवडवरून आलेलो आहोत. पहिले झेंडूला साधारणतः 400-500 रुपये कॅरेट विकायचं. आज झेंडूची परिस्थिती अशी आहे का 50 रुपयेसुद्धा कोणी विचारत नाही त्याला. त्याच्यात पावसाने निसर्गाची आपत्ती अशी आलेली आहे की सगळं पाणी इथं मार्केटमध्ये कोणी फुलाला विचारत नाही. हे गाडी पूर्ण भरलेली आहे, त्या गाडीचा अजून निम्मा माल तसा आहे. काय करणार आहे शेतकऱ्याच्या वेळेला? कोण सांगणार इथं? कोणी त्याच्या मनावर घ्यायला तयार नाही आहे. हे बघा झेंडू, एवढा भारी झेंडू, प्रतीचा झेंडू. कोणी म्हणतं 50 रुपयाला द्या, कोणी म्हणतं आज 8-8, 9-9, 10-10 किलोचं कॅरेट भरून आणलेले. कोणी विचारत नाही त्याला. सगळे मार्केटमध्ये आसपास काय एवढा झेंडू नाही, पण काही शेतकऱ्याची व्यथा ऐकायला कोणीही तयार नाही. नमस्कार, माझे मनोगत मी व्यक्त केले. धन्यवाद. किती आणायला किती खर्च लागलेला आहे आणि किती खर्च इथपर्यंत माल विक्रीसाठी आणण्यासाठी? दादा, आता बा तोडण्यासाठी साधारणतः आम्हाला काही झाले तर तिथं 60 रुपये कॅरेट आम्हाला तोडायला द्यावं लागतं बा मजुरांना. आज ते पण पावसामुळे आज ते 100 रुपये कॅरेट मागताय. पण ते कसं आपल्याला आता 4 पैशाची अपेक्षा असते, त्यामुळं आपण मार्केटला आणायचं म्हणून 100 रुपये कॅरेटने देतो त्यांना तोडायला. आणायला आता ही भाड्याची गाडी आणलेली आहे, तिला 8,000 रुपये आपण दिलेले आहे. ते बी आता रात्री 12 वाजेपासून आम्ही आलो, अजून आम्ही जेवण पण केलेलं नाहीये. आता वाटतंय तुमची बागा साधारणतः 10 वाजता आहे. 10 वाजेपर्यंत आम्ही अशी उपाशी बसलेलो आहे. तरी अजून झेंडूचे अर्धे कॅरेट पण विकले गेलेले नाही आमचे. आम्हाला एवढंच मागणी आहे का शासनाने आम्हाला काहीतरी मदत करावी, याचा काहीतरी कुठेतरी वरती विचार करावा आणि शेतकऱ्यांपर्यंत ती मदत पोहोचावी, एवढंच आमचं म्हणणं आहे. बाकी काही नाही. मी योगेश साठे, मी नाशिकवरून आलो आहे, चांदवडवरून. तर हे भावच नाही आहे मालाला. एवढा चांगल्या क्वालिटीचा माल असून काही भाव नाही आहे. तर आमच्या अपेक्षा आता सणाला थोडंफार 4 पैसे मिळतील